माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण होताना आपण पाहतो. पण जसजशी ही लढाई पुढे सरकत आहे तसतसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पुढे तगडे आव्हान बनून उभा राहताना दिसत आहेत. गेली 25 वर्षे हे दोन्ही नेते एकाच पक्षात एकत्र काम करत असल्यामुळे एकमेकांची कमजोर बाजू तर जाणत असणारच. याची कोणती कमजोरी त्याची कोणती कमजोरी हे यांना माहीत आहेच. या व्हिडिओ मधून जाणून घ्या काय एकनाथ शिंदे जाणतात उद्धव ठाकरेंची कमजोरी, कारण तसं दिसत आहे. तर विषय असा, उद्धव ठाकरे यांनी धारावीमध्ये सरकारच्या विरोधात मोर्चा काढला, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली. ते म्हणाले की 50 खोके खाऊन माजलेले बोके आता धारावी गळायला इकडे आलेत. आता अदानींकडून खोके घेऊन यांनी अदानींना धारावी पुनर्विकास प्रकल्प दिला आहे. यावर विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जशास तसे उत्तर देताना म्हटले की माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे आम्ही नाही. आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं सरकारी टेंडरचं वाटप केलं, मोठा भ्रष्टाचार केला, तसे तर आम्ही नाही. या टीकेनंतर मात्र ठाकरे गटात स्मशान शांतता पसरली आहे. वरकरणी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरावे असल्याशिवाय आणि सखोल माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही विषयावर बोलत नाहीत. मागच्या 1.5 वर्षापासून आपण पाहतो, एकनाथ शिंदेनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेहमीच एकनाथ शिंदेवरती तुटून पडताना दिसतात. पण एकनाथ शिंदे कमी बोलतात, मोजकं बोलतात. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविड काळात खरंच काही घोटाळा झाला आहे का, अशी कुजबूज आता जनतेमध्ये सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर ठाकरे गट शांत असल्यामुळे या आरोपांना आणखीनच बळ मिळालं आहे आणि या घटनेनंतर मात्र ठाकरे गट बॅकफुटवर गेला आहे. इतिहासात कधी नव्हे ते धारावी मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सेटलमेंटचा आरोप करण्यात आला. खुद्द राज ठाकरे सुद्धा धारावी मोर्चाच्या विषयात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलले व अदानी तुमच्या बंगल्यावर आले होते, त्यानंतर काही काळ लोटल्यानंतर तुम्ही आता मोर्चा काढताय असं का, असंही राज ठाकरे यांनी विचारलं आहे. एकंदरीत काहीतरी या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाच्या मनाविरुद्ध 2-3 घटना घडल्या. एक दिशा सालियान प्रकरण, एक धारावी मोर्चाचं प्रकरण आणि तिसरं मुख्यमंत्र्यांनी वरुण सरदेसाई यांच्या भ्रष्टाचाराची बाहेर काढलेली बातमी. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्त आक्रमक झालेले दिसतात. मित्रांनो, शिंदे ठाकरे वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसत आहे आणि यावेळेस मात्र उलट घडत आहे. शिंदे गटाचं पारड जड असल्याचं जाणवत आहे. आता प्रश्न हा पडतो की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची कमजोरी बनत चालली आहेत का? आगामी काळात ठाकरे गट व शिंदे गट एकमेकांविरुद्ध कसा लढतो हे पाहणारच आहोत आपण. पण तुर्तास तरी आदित्य ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आल्याचं दिसतं आणि वरुण सरदेसाई ठाकरे गटाची कमजोर बाजू म्हणून पुढे येत आहेत. मुंबई व आदित्य ठाकरे या 2 गोष्टी उद्धव ठाकरे यांची कमजोर बाजू आहेत हे एकनाथ शिंदे यांना समजलं आहे का? हे समजून घेऊन एकनाथ शिंदे आता पुढची चाल खेळत आहेत का? आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती वार करताना जाणीवपूर्वक मुंबई आणि आदित्य ठाकरे या 2 बाजूंचा वापर केला जातोय का? हा सामना येणाऱ्या काळात दिवसागणिक आणखीनच रंगतदार होणार आहे हे निश्चित. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.